तर पहा, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की जो काही तुमचा रिझल्ट आहे, ॲकॅडमिक कॅलेंडर जर तुमचं पाहिलं तर तुमचा जो काही रिझल्ट आहे तो 3rd वीक ऑफ जूनला लागणार आहे. म्हणजेच 15 ते 22 जून दरम्यान तुमचा जो काही रिझल्ट आहे तो लागू शकतो. तसेच पहा, जी काही MSBTनी दिलेली लास्ट डेट होती पेपर चेकिंगची ती होती 7 जूनपर्यंत. तर 7 जूनपर्यंत तुमचे जे काही पेपर चेकिंग होणार होते, ठीक आहे. त्यानंतर पहा, रिझल्ट लागल्यानंतर लगेचच तुमची DSCची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू होत असते, ठीक आहे. तर ॲडमिशन प्रोसेसपूर्वी लक्षात ठेवा की जे काही DSCचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली तर तुम्हाला लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करावं लागतं. त्यानंतर मी एक स्क्रीन शेअर केलेली आहे. सो ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का ते पाहून घ्या, ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन जी आहे ती विजिबल असेल, ठीक आहे. तर पहा, हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का ते पाहून घ्या, ठीक आहे. त्यामधलं पहिलं डॉक्युमेंट आहे 10th मार्कशीट, ठीक आहे. जे काही 10वीचं तुमचं मार्कशीट आहे ते लागणार आहे. त्यानंतर डिप्लोमा मार्कशीट. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिप्लोमा मार्कशीटमध्ये आमचे सगळ्या सेमिस्टरचे मार्कशीट लागतील का? तर नाही. तर तुम्हाला फक्त जे काही फायनल सेमिस्टरचं मार्कशीट आहे तेच लागेल. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे जी काही तुमची TC आहे ती, त्यानंतर नॅशनॅलिटी आणि डोमेशियल इन्कम सर्टिफिकेट, ठीक आहे. त्यानंतर पहा, सगळ्यात महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आहे डोमेशियल आणि इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर आहे EWS सर्टिफिकेट. तर पहा, EWS सर्टिफिकेट हे कोणासाठी असतं? जे काही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी EWS हे सर्टिफिकेट असतं. त्यानंतर जे काही कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं, नॉन क्रिमिनलियर सर्टिफिकेट असतं. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि बँक पासबुकचं जे काही झेरॉक्स आहे ते रिक्वायर्ड आहे, ठीक आहे. तर जे काही हे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला ॲडमिशन टाईमला लागतात. सो हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर हे डॉक्युमेंट्स काढून घ्या, ज्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. तर ही जी काही PDF आहे ती मी आपल्या ग्रुपवरती शेअर करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप जॉईन करा, त्यामुळे तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत ते लवकरात लवकर भेटतील, ठीक आहे. थँक्यू.